कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना 12 ऑक्टोबर 1854 रोजी कोल्हापूर नगरपालिका म्हणून झाली आणि तिचं रूपांतर 15 नोव्हेंबर 1972 रोजी महानगरपालिकेत झालं, ज्यामुळे कोल्हापूरला नागरी प्रशासकीय दर्जा प्राप्त झाला। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सध्या महापालिका आपल्या स्थापनेचा 53वा वर्धापन दिन साजरा करत आहे। मात्र हा उत्सव आहे की आत्मपरीक्षणाचा क्षण, हा खरा प्रश्न आहे। कारण अर्धशतकाहून अधिक काळ लोटूनही ज्या उद्देशाने महापालिकेची स्थापना झाली तो उद्देश आजही अधुराच आहे। वर्ष वाढत गेली पण शहराची हद्द वाढलीच नाही। जबाबदाऱ्या वाढल्या पण उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाले नाहीत आणि शासनाकडून अपेक्षित मदत ती तर कागदापुरतीच मर्यादित राहिली। मर्यादित क्षेत्र असलेल्या शहरात मूलभूत सुविधांवर बारीक लक्ष असायला हवं होतं, पण प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी आवाज उठवला, बोट दाखवलं तरच हालचाल। हीच महापालिका प्रशासनाची कटू वास्तव बाजू आहे। शहराभोवती असुविधांचा विळखा घट्ट होत असताना तो तोडण्यासाठी जे कठोर निर्णय घ्यायला हवेत ते निर्णय वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेत। स्थापनेनंतरचं प्रशासकीय राज आजही शहरवासियांना आठवतंय, कारण त्या काळात झालेल्या विकास कामाच्या शिदोरीवरच शहर आजही कसाबसा उभा आहे। त्यानंतर लोकप्रतिनिधी आले, कामेही झाली, पण शहराची दीर्घकालीन दिशा ठरवण्याची राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी हरवली। हद्दवाढीसारखा शहराच्या भविष्यासाठी निर्णायक मुद्दा कधीच आक्रमकपणे रेटला गेला नाही। परिणामी शहराचे आकारमान वाढलेच नाही, विकासाची गाडी तिथेच अडखळली। मग पर्याय काय उरला? घरफाळा वाढवा, पाणीपट्टी वाढवा आणि त्याचा थेट फटका सर्वसामान्य शहरवासियांना बसलाय। कर भरले पण सुविधा तितक्याच मिळाल्या का? सफाई कर्मचारी यंत्रणा सगळीकडेच ओरड कायम राहिली। जिल्हा नियोजन समितीतून निधी गेला, पण शहराची मातृसंस्था असलेल्या महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ठोस पाठपुरावा झालाच नाही। 1-2 कोटीच्या अनुदानावर समाधान मानण्याची मानसिकता तेव्हाच्या लोकप्रतिनिधींनी जोपासली आणि त्याची किंमत आज शहर भरत आहे। कमी उत्पन्न, खर्च वाढता, त्यामुळे नवीन कर्मचारी भरती अशक्यच। परिणामी कंत्राटी भरतीचा आधार, तात्पुरता श्वास पण कायमस्वरूपी उपाय नाही। खरा प्रश्न आजही तसाच आहे, महापालिका स्वतःच्या बळावर सक्षमपणे कधी उभी राहणार? आता नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे, त्यांच्या समोर केवळ भाषणे नाही तर प्रत्यक्ष विकास करून दाखवण्याचं आव्हान आहे। पण सध्याची आर्थिक अवस्था पाहता प्रशासन किती निधी उपलब्ध करून देणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर केवळ चेहरे बदलून चालणार नाही। लोकप्रतिनिधी, त्यांचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे। घर भाड्याचे निरपेक्ष सर्वेक्षण, मार्केटमधील गाळ्यांच्या भाड्यांचा प्रश्न, नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ निर्णय, रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई आणि सर्वात महत्त्वाचं नवीन उत्पन्नाचे मार्ग धाडसाने स्वीकारण्याची तयारी। 53 वर्षाचा टप्पा हा केवळ उत्सवाचा नाही तर आरसा दाखवणारा आहे। प्रश्न एकच आहे, महापालिका पुढची पावले भविष्याकडे टाकणार की जुन्याच चुका पुन्हा पुन्हा उगाळत राहणार? या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।